सुरेश धस यांनी एक मोठा खुलासा केला आहे। त्यांचं म्हणणं आहे की केवळ आकाशाच नाही तर अनेक अन्य लोकांच्या नावावर प्रॉपर्टी असून हा एक गंभीर विषय आहे। त्यांनी याबद्दल सखोल माहिती दिली आणि स्पष्ट केलं की या प्रकरणामध्ये अनेक अनियमितता आढळल्या आहेत। धस यांच्या या वक्तव्यानंतर प्रशासनाची भूमिका आणि तपासाची आवश्यकता अधिक महत्त्वाची बनली आहे। यावर पुढील कारवाई काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नीटनाटके कळणार नाहीत। कारण फक्त एकटे आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे। आका बाका चोका तुका सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत। आणि आत्ता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे। आम्ही SITला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे।